नमस्कार, मी देवयानी अदलाबादकर आणि मुंबई तकच्या या विशेष मुलाखतीत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्ही जर उद्योग क्षेत्रात असाल तर तुमच्या उद्योगाची सक्सेस स्टोरी ही लोकांपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि आपल्याबरोबर आज जे पाहुणे आहेत ते याच स्टोरीज, याच कहाण्या जनतेपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवतायत। ॲग्लेनो राजेश अथायडे हे एक दूरदर्शी उद्योजक आणि स्ट्रॅटेजिक मार्गदर्शक आहेत आणि द प्रॉफिट कोड शो चे प्रमुख प्रेरणास्त्रोत आहेत। त्यांच्या व्यवसाय विकासातील दीर्घ अनुभवाचा वापर करून आता व्यवसाय करणाऱ्यांना आणि इच्छुक उद्योजकांना दीर्घकालीन नफा मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणं हा त्यांचा आता हेतू आहे। शोचे प्रवर्तक होस्ट म्हणून ॲग्लेनो राजेश हे या शोचे होस्ट असून उद्योग कौशल्य आणि नाविन्यपूर्ण धोरणांचा वापर करून ते एक प्रभावी मंच तयार करतायत, ज्याद्वारे ते जगातल्या विविध प्रेक्षकांसोबत यशस्वी कहाण्या आणि नफा निर्माण करणाऱ्या दृष्टिकोनांची माहिती शेअर करतायत। प्रेक्षकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणं आणि टिकाऊ, फायदेशीर, नफा देणारा व्यवसाय निर्माण करण्यासाठी कोडद्वारे सक्षम करणं हे आता त्यांचं उद्दिष्ट आहे। तुमचं मुंबई तकच्या या शोमध्ये खूप खूप स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न अर्थातच हा आहे की द प्रॉफिट कोड शो तयार करण्यामागे तुमची नेमकी प्रेरणा काय होती आणि याचा उद्दिष्ट काय होता? याच्या मागचा प्रेरणा हेच आहे की आपण ज्या लोकांनी यश प्राप्त केलेलं आहे व्यवसायाच्या मार्गाने, तर त्यांना समजून घेणं, त्यांच्या प्रोडक्टना समजून घेणं आणि त्यांच्या माइंडसेटना ऑब्झर्व करणं। म्हणजे आपण त्यांनी घेतलेले निर्णय, प्रोडक्ट कसं निवडलं, क्षेत्र कसं निवडलं, प्राइस पण कशा ठरवल्या, या शिकण्यासाठी मी हा शो क्रिएट केलेला आहे। आणि यावर येणारे जे उद्योजक असतील त्यातले काही निवडक उद्योजक जे मला जमतील त्यांच्याबरोबर मी इन्व्हेस्टमेंट करून त्यांच्या बिझनेसमध्ये देखील मी भाग घेऊ शकतो, अशा दृष्टिकोनातून क्रिएट केलेला हा प्लॅटफॉर्म आहे। अच्छा, द प्रॉफिट कोड शो हा खरं तर जसं तुम्ही म्हटलात की उद्योग क्षेत्रातल्या लोकांसाठीचा हा शो आहे, पण हा इतर शोजपेक्षा कसा वेगळा आहे? म्हणजे असे बरेच शोज असतात जिथे उद्योग क्षेत्राबद्दल बोललं जातं, पण हा शो नेमका कसा वेगळा आहे? वेगळेपण याच्यामध्ये असं आहे की हा शो ज्या पद्धतीने कंडक्ट केला जाईल, ज्या प्रश्नांची उत्तरं उद्योजक देतील किंवा ज्या हिशोबाने प्रश्न मांडलेले आहेत, हा थोडा आगळा वेगळा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये थोडं इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट तयार केलेलं आहे आणि अनेक असे शोज आहेतच, परंतु या शोमध्ये कसं आहे की त्या उद्योजकाला ओळखणं, त्याच्या पर्सनल गोष्टी समजणं, त्याचा माइंडसेट समजणं, याच्यामध्ये सुद्धा आम्ही भर दिलेला आहे, लक्ष दिलेलं आहे। तर नॉट ओनली नोईंग द बिझनेस स्टोरी बट ऑल्सो द बिझनेसमॅन बिहाइंड द स्टोरी, तर हा त्याच्या मागचा हेतू आहे। गेटिंग पर्सनल विथ द एंटरप्रेन्योर, ज्या उद्योजकाला आपण बोलवतोय त्याच्याबद्दल अधिकात अधिक किती माहिती आपण काढू शकतो, ह्याचा हा प्रयत्न असणार आहे या शोवर। अच्छा, म्हणजे खूपच इंटरेस्टिंग खरं तर हा कॉन्सेप्ट आहे। प्रत्येक शोचा एक टार्गेट ऑडियन्स असतो, त्याच्यामुळे ह्या शोसाठी तुमचा ऑडियन्स कोण आहे? कुठल्या प्रेक्षकांना तुम्ही याच्यातनं कॅच करायचा प्रयत्न करता या शोसाठी? तर या शो मध्ये दोन मार्ग आहेत माझे। एक तर जे उद्योग करतायत, दॅट इज माय टार्गेट ऑडियन्स, आणि या उद्योजकांचे जे कस्टमर बेस आहे, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरात असतील, तर अशा कस्टमर्स पर्यंत त्यांना पोहोचवायचं मी कार्य करतोय आणि उद्योजकांना माझ्यापर्यंत आणण्याचं कार्य करतोय। तर या शोच्या मार्फत माझे दोन उद्देश आहेत। एक तर या शोवर निवडून उद्योजकांना आणणं आणि माझ्याबरोबर बसवणं आणि त्यांच्या उद्योगातले जे कस्टमर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं। तर याचे अनेक फायदे होतील। एक तर असं आहे की लोकांना एक नवीन उद्योग समजेल किंवा तो उद्योग कसा घडतोय याच्याबद्दल, ज्याला आपण म्हणतो ना बिहाइंड द सीन्स, त्या गोष्टी समजतील आणि कस्टमर्सना समजणार की हे जे प्रोडक्ट आपण वापरतोय तर याच्या मागची स्टोरी काय, किंवा जे लोक कस्टमर नाही आहेत ते कस्टमर होतील, तर जे उद्योजक येतील त्यांचा फायदा होईल आणि ज्या उद्योजकांमध्ये मला व्हॅल्यू दिसेल अशा उद्योजकांबरोबर मी माझा व्यवसाय जोडून त्यांच्या व्यवसायाला अजून वेगाने वाढवायचा प्रयत्न करणार बाय बिकमिंग अ व्हेंचर इन्व्हेस्टर ऑर अ व्हेंचर कॅपिटलिस्ट इन देअर बिझनेस। तर हे माझे दोन उद्देश आहेत। अच्छा, म्हणजे पुढचा प्रश्न माझा हाच आहे की प्रत्येक एपिसोडची तुमची एक थीम असते, तर त्या थीम तुम्ही कशा निवडता हे आम्हाला थोडंसं सविस्तर समजावून सांगू शकाल का? आणि म्हणजे एखादा एपिसोड आपण जेव्हा विकसित करतो तर तो तुम्ही नेमका विकसित कसा करता?
तर आम्ही जेव्हा पण माझी एक रिसर्च टीम आहे, तर ती रिसर्च टीम बऱ्याच क्षेत्रांवर रिसर्च करतात. रिसर्च केल्यानंतर जो उद्योजक निवडला जातो, तर त्या उद्योजकबद्दल आम्ही रिसर्च पण करतो, त्याच्या प्रोडक्टबद्दल, त्याच्या कंपनीबद्दल, त्याच्या स्ट्रॅटेजीजबद्दल, त्याच्या कॉम्पिटिशनबद्दल. हा सगळा अभ्यास केल्यानंतर त्या उद्योजकला आम्ही इन्व्हाइट करतो आमच्या शोवर, आणि त्या शोवर आम्हाला इन्व्हाइट केल्यानंतर आणि त्या शोवर त्यांना इन्व्हाइट केल्यानंतर आम्ही हा शो कंडक्ट करतो आणि नंतर हा शो टेलिकास्ट केला जातो. तर उद्देश एकच आहे की तो उद्योग काहीतरी आगळावेगळा असला पाहिजे, तो उद्योजक काहीतरी आगळावेगळा असला पाहिजे, त्याचा स्क्रीनवरचं कॉन्फिडन्स पण असलं पाहिजे, त्याचा प्रोडक्ट काहीतरी नॉवेल्टी असलं पाहिजे. म्हणजे जे रेग्युलर उद्योजक असतात किंवा जे रेग्युलर उद्योग असतात त्यांना आम्ही निवडत नाही, युनिकनेसना आम्ही फोकस करतो, ज्यांनी कॅटेगरी क्रिएट केलेली आहे. तर अशा कॅटेगरीजच्या मार्फत लोकांचंही शिक्षण होतं की बाबा असा पण उद्योग आहे, असेही उद्योजक आहेत, असाही उद्योग आपण करू शकतो, आणि ह्या शोच्या मार्फत त्या उद्योजकाला देखील फायदा होईल, कारण त्याची ऑटोमॅटिक जाहिरात होते आणि लोकांना त्याच्याबद्दल आणि त्याच्या युनिक कॅटेगरीबद्दल माहिती मिळते. एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल याचं आम्हाला? आता एक्झाम्पल, ॲक्वाटीन नावाची एक कंपनी आहे, आणि ॲक्वाटीनचे जे प्रमोटर आहेत ते माझ्या एका शोवर होते. म्हणजे पहिला शो जो आम्ही केला तो ॲक्वाटीन नावाच्या कंपनी बरोबर केला, आणि ही कंपनी जी आहे यांनी भारतामध्ये पहिल्यांदा प्रोटीन इन्फ्युज्ड वॉटर, ॲक्वाटीन म्हणजे प्रोटीनचं इन्फ्युजन थ्रू वॉटर, ही पहिली कंपनी अशी आहे ज्यांनी हा कॉन्सेप्ट निर्माण केलं भारतामध्ये. तर या युनिक कॅटेगरीला आम्ही निवडलं. व्हेरी इंटरेस्टिंग उद्योजक, आणि त्यांनी फार सुरेख प्रकारे आपला बिझनेस त्यांनी आमच्या शोवर समजावून सांगितलं लोकांना, आणि आज हजारो लाखो लोकांना कंपनीबद्दल माहीत पडलं, ॲक्वाटीन कंपनीबद्दल माहीत पडलं, प्रोटीन वॉटरबद्दल माहीत पडलं, प्रोटीन वॉटरच्या मागच्या धारणा काय ते माहीत पडल्या, आणि इतर काय प्रोडक्ट्स आहेत ते देखील माहीत पडल्या. तर युनिक कॅटेगरी, फर्स्ट टायमर, फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज आणि इंटरेस्टिंग उद्योजक, या गोष्टींचा समावेश आम्ही द प्रॉफिट कोड शो मध्ये त्याला एकत्र आणला आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं. मस्त. आपण म्हणजे मी म्हटलं की एखादा शो होस्ट करताना आपण त्याची थीम डेव्हलप करतो, आपण त्याच्यातनं एक टार्गेट ऑडियन्स आपला असतो. पण द प्रॉफिट कोड शो होस्ट करताना तुम्हाला याच्यातनं नेमकं काय शिकायला मिळालं? तुम्हाला कुठल्या अशा वेगळ्या गोष्टी जाणवल्या हा शो होस्ट करताना? प्रत्येक शो मध्ये जेव्हा मी शो कंडक्ट करतो, याच्या अगोदर माझ्याकडे एक कॉन्सेप्ट होतं ज्याचं नाव होतं इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन, जिथे मी 50 उद्योजकांचा इंटरव्ह्यू घेतला. साधारणतः 2013 पासून ते 2019 पर्यंत आम्ही तो कार्यक्रम चालवला. तर प्रत्येक उद्योजक जेव्हा समोर बसतो आणि मी जेव्हा होस्ट असतो, तर मला भरपूर काहीतरी नवीन शिकायला मिळतं. मी एक सिरियल एंटरप्रेनर असल्यामुळे मला ज्या आयडियाज मिळाल्यात या इंटरव्ह्यूजच्या मार्फत, या सगळ्या आयडियाज मी माझ्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केल्या. तर अशा टाईपच्या शोमध्ये पहिली गोष्ट तर आपल्याला शिकायला मिळतं. दुसरी गोष्ट, आपण जे विचार करतोय, अनेक वेळेला हे उद्योजक जे आहेत हे त्याच विचारधारावर त्यांचा बिझनेस चालवत आहेत, तर त्याला आपण म्हणतो व्हॅलिडेशन, म्हणजे आपली विचार करायची दिशा योग्य आहे. तर असे हे अनेक फायदे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे ऑडियन्स पाहतायत, तर ते ऑडियन्स कस्टमर्स मध्ये कन्वर्ट होतात. त्या उद्योजकांसाठी हा तर एक फायदा झालाच, परंतु अनेक ह्या ऑडियन्सना सुद्धा नवीन बिझनेसच्या आयडियाज इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन सारख्या प्लॅटफॉर्मवरनं किंवा द प्रॉफिट कोड शोच्या प्लॅटफॉर्मवरनं त्यांना मिळतात आणि ते उद्योजक बनतात. मला अनेक असे लोक भेटतात सामाजिक कार्यक्रमामध्ये, जिथे ते माझ्यापर्यंत येतात आणि मला म्हणतात की आम्ही तुमचा तो शो पाहिला आणि त्याच्यातनं आम्हाला ही आयडिया मिळाली आणि त्याच्यातनं आमचा हा उद्योग निर्माण झाला. तर आपण समाजामध्ये जे पेरतो आयडियाजच्या मार्फत, चर्चेच्या मार्फत, प्रॉफिट कोड शोच्या मार्फत, अशा प्लॅटफॉर्मचा फायदा जो आहे तो अनेकांना होतो आणि त्यांच्या जीवनामध्ये हे एकदम गेम चेंजिंग डिसिजन्स करण्यासाठी मदत करतात आणि त्यांची नवीन ठिकाणी किंवा नवीन दिशेने वाटचाल होते. तर असे मला वैयक्तिक फायदा झालेत. त्याच्या व्यतिरिक्त ऑडियन्सना सुद्धा याचा भरपूर फायदा झालाय. द प्रॉफिट कोड शो मध्ये तुम्ही म्हटलात की पाहुणे तुम्ही कसे निवडता ते तर तुम्ही आम्हाला सांगितलं, पण त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो मिळवण्यासाठी कुठल्या निकषांचा वापर तुम्ही याच्यामध्ये करता? म्हणजे अशा कुठल्या कॅटेगरीज आहेत का ज्या तुम्ही निवडलेल्या आहेत, किंवा एक फॉर्मॅट तुम्ही सेट केलेला आहे की त्यांचा जो दृष्टिकोन आहे तोही लोकांपर्यंत तितक्या चांगल्या पद्धतीने पोहोचावा? तर कॅटेगरी आम्ही जे निवडलेत ते वेगळे कॅटेगरी आहेत, म्हणजे तसे कॅटेगरी नाहीत. आता फॉर एक्झाम्पल द प्रॉफिट कोड शो मध्ये आमच्या आतापर्यंत 3 एपिसोड क्रिएट झालेले आहेत, ज्याच्यातनं एक एपिसोड आम्ही रिलीज केला. त्या एपिसोडचं नाव आहे ॲक्वाटीन, म्हणजे ॲक्वाटीन नावाची कंपनी. त्याच्यानंतर दुसरी कंपनी आम्ही जी शूट केली त्याचं नाव आहे द बेडिंको. द बेडिंको एक मॅट्रेसेस कंपनी आहे, म्हणजे अंथरूण, पिलोज, बेडशीट्स, पुलोवर्स वगैरे वगैरे कॉमन प्रोडक्ट आहे.
परंतु या एंटरप्रेनरने त्याला मांडण्याचं काम वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. हाऊ इट कॅन इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ युअर लाईफ आणि हाऊ इट कॅन इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ युअर स्लीप. तर फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी ती माहिती दिलेली आहे. तर ते शो जेव्हा रिलीज होईल तेव्हा सगळ्यांना समजणारच. मी ते ओपन नाही करणार आता. त्याच्या व्यतिरिक्त पीसेफ नावाची एक कंपनी, तर तिसरा आमचा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून झालेला आहे, त्याचं एडिटिंग चालू आहे सध्या. त्या कंपनीचं नाव आहे पीसेफ. तर पीसेफ एक वेगळी आयडिया होती ज्या उद्योजकांनी ती राबवली भारतामध्ये, आणि परत त्या व्यक्तीने सुद्धा एक प्रायव्हेट कॅटेगरी क्रिएट केली पीसेफच्या मार्फत. तर आमच्या त्या पीसेफ वाल्या एपिसोडच्या शो मध्ये तुम्हाला समजून येईल की या कंपनीचं वेगळंपण काय आहे. तर वेगळ्या पद्धतीची विचारधारा, वेगळ्या पद्धतीने बिझनेस करणं आणि आपली स्ट्रॅटेजीज राबवणं, हे खरोखर आपल्या सगळ्या लोकांना तो शो पाहताना शिकायला मिळेल. आणि उद्योजक असा वेगळा विचार करतात आणि आपलं मार्केट क्रिएट करतात, ते खरोखर फार एनकरेजिंग आहे, फार मोटिवेटिंग आहे. म्हणजे जे वेगळे विचार करतात त्यांना असं वाटतं की बाबा कोणच विचार करत नाही, मग आपण का असं करावं. अशा लोकांना हे प्रोत्साहन मिळेल की बाबा द प्रॉफिट कोड शोच्या मार्फत आपण हे शिकू शकतो की आयडिया जर युनिक असली तर अनेक लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतात, तुम्हाला पाठिंबा देतात आणि तुम्हाला मार्केट क्रिएट करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी मदत करतात. द प्रॉफिट कोड शो मध्ये प्रेक्षक जो आहे तो गुंतून राहावा याच्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे एखादी स्टोरी किंवा एखाद्या बिझनेस बद्दल आपण जेव्हा सांगतोय तेव्हा प्रेक्षकांचाही अटेन्शन स्पॅन त्याच्यामध्ये राहावा, प्रेक्षकही इन्व्हॉल्व्ड राहावेत, याच्यासाठी तुम्ही काय करता? इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो. कारण जे कॉमन प्रश्न असतात ते तर तुम्हाला भरपूर शो जर बघायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात, तर आम्ही इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो, ज्याला आपण म्हणतो ना बिहाइंड द सीन्स. तर इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा फायदा असा असतो की जो ऑडियन्स असतो तो गुंतून राहतो, एंगेज होऊन राहतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त द प्रॉफिट कोड शोवर आम्ही असं पण एक सेक्शन ठेवलेलं आहे जिथे आम्ही ऑडियन्सना विचारतो की जर तुम्हाला या शो मध्ये सहभाग व्हायचा असेल, सहभाग करायचा असेल, तर तुम्ही तुमचा प्रश्न रेकॉर्ड करा, तुमच्या मोबाईल फोनवर तो रेकॉर्ड करा आणि theprofitcodeshow.com अशा आमच्या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करून तो प्रश्न अपलोड करा. ज्या उद्योजकाला तुम्ही तो प्रश्न विचारलाय तो प्रश्न त्याच उद्योजकाकडनं आम्ही रेकॉर्ड करून तुम्हाला परत पोस्ट करू शकतो. तर एंगेजमेंट प्लॅटफॉर्म आहे. तर द प्रॉफिट कोड शो मध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर ॲज अन ऑडियन्स तुम्ही प्रश्न विचारू शकता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे उद्योजक उद्योग करत आहेत आणि ज्यांना वेगाने आपली प्रगती करायची असेल त्यांना देखील आम्ही या शोवर इन्व्हाइट करू शकतो. त्यांनी देखील www.theprofitcodeshow.com या वेबसाईटवर जाऊन स्वतःचे डिटेल्स भरायचे आणि आमची रिसर्च टीम त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्ही आमच्या पॅरामीटर्समध्ये बसत असाल तर माझी रिसर्च टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला मार्गदर्शन करेल की तुम्ही कशा पद्धतीने याच्यामध्ये सामील होऊ शकता आणि तुम्ही आमच्या प्रॉफिट शोवर अपियर करू शकता. इंटरेस्टिंग पद्धत आहे ही खूपच. खरं तर द प्रॉफिट कोड शो मध्ये जे व्यवसाय करतायत ते तर आहेतच, पण जे इच्छुक उद्योजक आहेत त्यांच्यासाठी देखील हा एक खूप चांगला मंच आहे खरं तर. तर त्यांच्या व्यवसायांवरती आणि जे आत्ता व्यवसाय करतायत त्यांच्या व्यवसायांना या शोची कशी मदत होईल अशी तुमची काय अपेक्षा आहे या शोकडनं? जे स्टार्टअप उद्योजक असतील त्यांना आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशन किंवा फॉरवर्ड इंटिग्रेशन करण्यासाठी मदत करू शकतो. कारण एखादा स्टार्टअप जर होत असेल तर त्याला समजेल बाबा हा उद्योजक जो प्रॉफिट कोड शोवर जो बसलाय, जो उत्तरं देतोय, प्रश्नांची उत्तरं देतोय, कदाचित याच्याबरोबर आमचं कोलॅबरेशन होऊ शकतं किंवा टायअप होऊ शकतं, किंवा या उद्योजकाला आमच्या कंपनीमध्ये स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आम्ही विनंती करू शकतो, किंवा आम्हाला सांगू शकतो की द प्रॉफिट कोड शोनी त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी. तर वी आर ओपन फॉर ऑल ऑप्शन. म्हणजे बघणारा प्रत्येक व्यक्तीला काय ना काहीतरी फायदा होऊच शकेल, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. माझ्या या शोच्या मागचा उद्देश एकच आहे की तुम्ही तुमचा वेळ देतात हा शो बघण्यासाठी, तर तुमचा एकही क्षण जो आहे ना तो वेस्ट नाही झाला पाहिजे. तुम्हाला काय ना काहीतरी मिळालाच पाहिजे. आयदर तुम्हाला नॉलेज मिळेल, किंवा तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, किंवा तुम्हाला सहभाग व्हायचा चान्स मिळेल, किंवा तुम्ही उद्योजक होऊ शकता या शोच्या मदतीने सुद्धा. ज्या शोवर लोक येतात त्याच्यावर कोलॅबरेट करून तर करूच शकता, प्लस आम्हाला एक चांगली आयडिया पाठवून आम्हाला देखील मजबूर करू शकता की तुम्ही विचार करा की तुम्हाला या स्टार्टअपमध्ये गुंतवायचं आहे का, इन्व्हेस्टमेंट करायचं आहे का, आणि या स्टार्टअपला तुम्हाला द प्रॉफिट कोड शोवर आणायचं आहे का. तर प्रत्येक व्यक्तीला काय ना काहीतरी बेनिफिट मिळेल द प्रॉफिट कोड शोच्या माध्यमातून. मस्तच. आतापर्यंत तुम्ही म्हटलात की याचे काही भाग जे आहेत ते तुमचे शूट करून झालेले आहेत, काही पब्लिशही झालेले आहेत. काय तुम्ही
सांगू शकाल असे कुठले क्षण होते हे शूट करतानाचे किंवा या उद्योजकांशी बोलतानाचे जे तुम्हाला आठवत आहेत, जे तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता आज? आता फॉर एक्झाम्पल जेव्हा मी ॲक्वाटीन नावाच्या कंपनीचं रिसर्च केलं तेव्हा मला देखील माहित नव्हतं की प्रोटीन इनटेक आपण पाण्याच्या मार्फत घेऊ शकतो. नाहीतर इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आपण प्रोटीन जेव्हा रेग्युलर आपण जेवण जेवतो साधारणतः पर किलो आपल्याला 1 ग्राम प्रोटीन लागतं डेली कन्झम्पशन मध्ये. ही गोष्ट मला माहित नव्हती. म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती 80 किलोचा असला तर त्याला 80 ग्राम प्रोटीन घेणं गरजेचं आहे. पण आपण जे रेग्युलर जेवण जेवतो त्याच्यामध्ये तुम्हाला 40 ते 50 ग्रामच मिळू शकतं. तर तिथे डेफिसिट असतं. तर पाणीच्या मार्फत फक्त पाणी पिऊन जर तुम्हाला 21 ग्राम प्रोटीन मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण पाणी पिणं पण भाग आहे. हल्ली लोक पाणी सुद्धा कमी पितात. डॉक्टर म्हणतात तुमचं पाणीचं इंटेक वाढलं पाहिजे. तर त्याच पाण्याच्या मार्फत जर तुम्ही प्रोटीन इंटेक केलं तर खरोखर तुमच्या शारीरिक वातावरणामध्ये पण फरक पडू शकतो किंवा शारीरिक फायदा होऊ शकतो तुम्हाला ते कन्झम्पशन करून. तर ह्या गोष्टी मला माहित नव्हत्या. ॲक्वाटीन नावाची कंपनी आहे ह्या गोष्टीबद्दल मला माहित नव्हतं. किंवा पीसेफच्या मागची स्टोरी काय आहे ती मला माहित नव्हती. तर असे अनेक नवीन गोष्टी मला देखील समजल्या. द प्रॉफिट कोड शोचा प्रमोटर असल्याचा हा एक फायदा आहे की तुम्हाला समजायचं अगोदर मला समजतं. तर दॅट इज वन फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज. परंतु एव्हरी एपिसोड मध्ये मला काय ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि काय ना काहीतरी नवीन आढळतंय. आणि एवढं इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग ही जर्नी आहे ना की खरोखर फार मजा येते. एव्हरी एपिसोड इज अ न्यू वर्ल्ड ओपनिंग. ऍब्सोल्युटली. म्हणजे नवीन लोकांना भेटणं हे तर एक आहेच, नवीन स्टोरीज करणं हे तितकंच महत्वाचं आहे. पण एखादा शो आपण जेव्हा तयार करत असतो तो शो तयार करताना आपल्याला काही काही आव्हानं येतात. तशी आव्हानं तुमच्या पुढे कुठली आली होती हा शो तयार करत असताना आणि मग तुम्ही त्याच्यावर मात कशी केलीत? सुरुवातीला जेव्हा तुम्हाला निवडायचं असतं ना उद्योजक तेव्हा तुम्हाला समजतं की बाबा हे उद्योजक कोण असतील, कसं असतील. आमची रिसर्च क्रायटेरिया मला रिट्यून करावी लागली. शो सुरू व्हायच्या अगोदर 3 महिन्या अगोदर आम्ही हा रिसर्चचा कार्यक्रम सुरू केला आणि माझी एक पूर्ण डेडिकेटेड टीम रिसर्च करता करता शोधायला लागली. आणि त्याच्यानंतर शॉर्टलिस्ट करणं देखील एक प्रक्रिया आहे. कारण हे शॉर्टलिस्ट करताना तुम्हाला 100 कंपन्यांचं नाव येतं. त्या 100 कंपनीजमधनं तुम्हाला 2 निवडायचे असतात किंवा 3 निवडायचे असतात. दॅट ऑल्सो इज अ चॅलेंज. मग ते पॅरामीटर्स सेट करावे लागले. मग त्या पॅरामीटर्स प्रमाणे 100च्या ठिकाणी आता माझ्याकडे फक्त 10ची लिस्ट येते. 90 माझी टीमच फिल्टर करून घेते. मग त्या 10 मधनं मी 1 किंवा 2 निवडतो. कारण बरेच पॅरामीटर मॅच करायचे असतात. अनेक उद्योजकांचा बिझनेस प्लॅन चांगला असतो पण ते एक्सप्रेसिव्ह नसतात किंवा त्यांना सिक्रेटिव्ह राहायचंय. तर जे सिक्रेटिव्ह लोक असतील त्यांना मी शोवर आणू शकत नाही. कारण जर त्यांनी सिक्रेट डिक्लेअर नाही केले तर लोक शिकणार कुठून. तर अशा अनेक अडचणी आम्हाला आले आणि आता आम्ही त्याचा फॉर्मॅटच बनवलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्यांदा कराव्या लागतात ना त्या गोष्टींना ऑटोमेट करणं गरजेचं असतं. तर एक लर्निंग कर्व झाल्यानंतर मी एक प्रोसेस डॉक्युमेंट बनवला. SOP ज्याला आपण म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. तर त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच्या मार्फत आज माझं कामाचं ओझं कमी झालंय. मला आता 100 लोकांची लिस्ट वाचायची गरज लागत नाही. मी फक्त 10च वाचतो. मग त्याच्यानंतर त्यांचं व्हिडिओ प्रेझेन्स मी पाहतो. त्यांनी अनेक प्लॅटफॉर्म्सवर जे टॉक दिलेत त्या टॉक्सची क्वालिटी मी पाहतो. कारण आपण जेव्हा ऑडियन्सचा वेळ घेतो त्यांच्या अटेन्शनच्या मार्फत तेव्हा आपली ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी बनते की जो पाहतोय कार्यक्रम त्याचा वेळ वेस्ट गेला नाही पाहिजे, त्याचं अटेन्शन वेस्ट नाही गेलं पाहिजे. तर तुम्हाला जेवढी इंटरेस्टिंग कहाणी त्यांना सांगू शकता येते तेवढी चांगली कहाणी सांगणं फार गरजेचं आहे. तर ह्या एक एपिसोडच्या करण्यामागे अनेक लोक गुंतून असतात. अनेक तासांचं रिसर्च असतं, भरपूर मेहनत असते आणि त्याच्यानंतर एक क्वालिफाईड, एडिटेड, व्हेरीफाईड शो तुमच्या समोर मांडला जातो. ॲब्सोल्युटली. एखादा शो म्हणजे तयार करणं जसं तुम्ही म्हटलात की अनेक आव्हानं तर आपल्या समोर येतच असतात. पण आता तुमचा शो सुरू झालाय, याच्यामध्ये आता उद्योजक येत आहेत, तुम्ही त्यांच्या स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचवताय, त्या सांगताय. तुम्हाला प्रेक्षकांकडनं काय प्रतिक्रिया मिळाला याबद्दल, त्यांचा अभिप्राय काय होता आणि त्याचा परिणाम पुढच्या एपिसोड्सवरती तुम्ही करून घेणार आहात का, किंवा काही पुढच्या एपिसोड्समध्ये काही बदल तुम्ही करायचे ठरवलेले आहेत का या अभिप्रायावरून? तर अनेक मित्रांनी आणि अनेक ऑडियन्सनी मला मेसेजेस टाकलेत, इंस्टाग्रामवर रिप्लाय दिलेले आहेत, प्रायव्हेट मेसेजिंग केलंय. माझे एक ओळखीचे आहेत IAS अधिकारी आहेत, त्यांनी तर एक लांबलचक फीडबॅक दिलेलं आहे की तुम्ही या हिशोबाने जर कॅमेरामध्ये पाहिलं तर अजून इंटरेस्टिंग वाटेल. जर तुम्ही खालती स्क्रीनच्या खालती जर तुम्ही कमेंट ट्रान्सलेट करून जर टाकले तर ते दॅट विल बी अनदर ॲडव्हान्टेज टू द ऑडियन्स. तर असे भरपूर इनपुट्स मिळालेत.
जे आता आम्ही इम्प्लिमेंट करतोय. अच्छा. किंवा कॅमेराकडे कसं बघायचं, किंवा तुम्ही असं बघताना तुमची ही चूक झाली. तर ह्या ज्या इनपुट्स आले त्या इनपुट्समुळे माझं तिसरं एपिसोड जे आहे ना ते पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा चांगलं असणार आहे. आणि ऑब्व्हियसली लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तर माझा चौथं विल बी बेटर देन तिसरं, माझा पाचवं विल बी बेटर देन चौथं. तर एक कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. आणि अनेक ऑडियन्सनी मला कॉंग्रॅच्युलेटरी मेसेजेस पाठवले आहेत, प्रशंसा केलेली आहे की खरोखर हा एपिसोड आम्हाला आवडला, मी उद्योग करतो, मला ही अडचण होती, या एपिसोडच्या ह्या उत्तराने माझा फायदा झाला, मला जे प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं तो उत्तर मिळालं. तर भरपूर इंटरॅक्शन होतं. एक शो आणि दुसऱ्या शोच्या मध्ये जो कालावधी असतो त्याच्यामध्ये आम्ही भरपूर एंगेज्ड असतो. आणि सोशल मीडियाने तर पूर्ण जगाला एक छोटंसं गाव बनवलेलं आहे. तर लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. तुमच्या प्रायव्हेट डीएम तुम्हाला डायरेक्ट मेसेज करतात तुमच्या पर्सनल नोटिफिकेशन्सवर, आयदर इट इज इंस्टाग्राम किंवा युट्यूब किंवा व्हॉट्सॲप. तर लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि आपले जे मित्रमंडळी असतात त्यांच्याकडनं देखील ज्या भरपूर इनपुट्स मिळाल्या त्या इनपुट्सना देखील आता आम्ही आमच्या नवीन एपिसोडच्या प्रोडक्शनमध्ये इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. द प्रॉफिट कोड शो बाबतचे अभिप्राय तर तुम्ही आम्हाला सांगितलेच, पण प्रेक्षकांना याच्यातनं एक लाभदायक व्यवसाय तर त्यांना तयार करायचा असेल, त्यांचा असलेला व्यवसाय त्यांना आणखीन वाढवायचा असेल, तर त्याचं जे कोड आहे ते त्यांना कसं उलगडता येणार आहे? कारण या शोचं नावही खूप इंटरेस्टिंग आहे, द प्रॉफिट कोड शो. सो हे कोड उलगडण्यासाठी त्यांना कशी मदत होणार आहे? पूर्ण एपिसोडमध्ये जी चर्चा असते ती या कोडला क्रॅक करण्यासाठीच ती चर्चा असते. तर प्रत्येक उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, बिकॉज हे सगळे दिस आर ऑल एंटरप्रेन्योर्स फ्रॉम व्हेरियस वॉक्स ऑफ लाईफ, त्यांनी त्यांच्या प्रॉफिटचं कोड कसं सोडवलं ते आम्ही लोकांना समजावून सांगतो. कुठच्याही व्यवसायामध्ये ना दोन प्रकारचे प्रॉफिट असतात. एक असतं प्रोडक्ट प्रॉफिट आणि एक असतं बिझनेस प्रॉफिट. आता आपण 100 रुपयाची वस्तू जेव्हा 1000 रुपयाला विकतो तेव्हा त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट प्रॉफिट, कारण 100 रुपयाची वस्तू तर त्याच्यावर तुम्हाला 900 रुपयाचा प्रॉफिट झाला, त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट प्रॉफिट. परंतु प्रोडक्ट प्रॉफिट केल्यानंतर तुम्हाला बिझनेस प्रॉफिट होणं फार गरजेचं आहे. एखादा व्यक्ती जेव्हा ऐकतो की तुमचं 10x प्रोडक्टचं प्राइस आहे म्हणजे तुम्हाला भरपूर प्रॉफिट होत असेल, पण ते तसं नसतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बिझनेसचं ऑपरेटिंग कॉस्ट महिन्याचा खर्च असतो 10 लाखाचा आणि त्यांनी 100 रुपयाची वस्तू 1000 रुपयाला विकली म्हणजे 10x झालं. तर आता कुठच्याही सामान्य व्यक्तीला काय वाटणार, भरपूर प्रॉफिट केला, परंतु टोटल सामग्री जी विकली गेली आहे त्याच्यातनं फक्त 1 कोटीचं ऑपरेटिंग कॉस्ट आणि 80 लाख रुपये आलेत प्रोडक्ट विकून, तरी तुम्हाला 20 लाखाचा बिझनेस लॉस झालेला आहे. तर आपल्याला फक्त प्रोडक्ट प्रॉफिट करून चालत नाही, तर आपल्याला बिझनेस प्रॉफिट करणं अत्यंत महत्वाचं असतं. तर ह्या गोष्टी लोकांना समजायला लागतात आणि पीपल लव्ड द कॉन्सेप्ट. आणि तिसरा प्रॉफिट असतो व्हॅल्युएशनचा, की कुठच्याही बिझनेसमध्ये जर आपण प्रोडक्ट प्रॉफिट केलं आणि बिझनेस प्रॉफिट केलं तर ऑटोमॅटिकली आपलं व्हॅल्युएशन वाढतं. फॉर एक्झाम्पल, रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये माझे रेस्टॉरंट्स पण आहेत. सांते स्पा कुझिनच्या नावाने व्हेजिटेरियन व्हिगन फूडचे रेस्टॉरंट्स आहेत. भारतातल्या 5 शहरांमध्ये 15 रेस्टॉरंट्स आहेत. तर रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये देखील तुम्हाला ऑपरेटिंग कॉस्ट फार भारी असतं, तर तुम्ही ऑपरेटिंग प्रॉफिट कमवता. जिथे तुमची रेव्हेन्यू ऑपरेटिंग कॉस्ट पेक्षा जास्त झाली तर त्याला आपण प्रॉफिट म्हणतो. परंतु रेस्टॉरंटच्या क्षेत्रामध्ये तुमचं जे टॉपलाईन टर्नओव्हर असतं, समजा वार्षिक टर्नओव्हर एका रेस्टॉरंटचं असलं 10 कोटी रुपये, तर त्याला 6 पटीने व्हॅल्युएशन मिळतं. म्हणजे 10 कोटी गुणिले 6 वेळा, तर 60 कोटीचं तुमचं व्हॅल्युएशन झालं. तर त्या 60 कोटीच्या व्हॅल्युएशन मध्ये जर तुम्ही कोणाला 10% स्टेक दिला तर तुम्हाला त्याचे 6 कोटी द्यावे लागतील आणि त्या कंपनीला 6 कोटी रुपये मिळतील. तर ऑपरेटिंग प्रॉफिट करणं म्हणजे प्रोडक्ट प्रॉफिट करणं, बिझनेस प्रॉफिट करणं आणि व्हॅल्युएशन क्रिएट करणं, ह्या गोष्टी तुम्हाला अशा टाईपच्या शो मधनं व्यवस्थित प्रकारे समजायला मिळतात आणि इम्प्लिमेंट करायला देखील समजून येतं. बरोबर. एक उद्योग म्हणजे जसं तुम्ही उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी या शोच्या मार्फत मदत करताय, तसंच द प्रॉफिट कोड शोचं विस्तारीकरण तुम्ही करणार आहात का? म्हणजे कार्यशाळा घेणं असेल किंवा लाईव्ह इव्हेंट्स करणं असेल, अशा गोष्टी तुम्ही आता करणार आहात का? म्हणजे व्यवसाय तर वाढतीलच, पण शोचंही स्वरूप आणखीन मोठं होणार आहे का? तर जेव्हा मी इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन्स कंडक्ट करायचो, 50 इन्स्पायरिंग कॉन्व्हर्सेशन्स कंडक्ट केले, दॅट वॉज अ पब्लिक शो. साधारणतः 125 लोक यायची, एंटरप्रेन्योर्स फ्रॉम डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ. आणि हा शो मी कंडक्ट केला मुंबई, चेन्नई, हैदराबाद, सिंगापूर, दुबई आणि लंडनला. तर थोड्या दिवसांनंतर हे स्टुडिओचे एपिसोड झाल्यानंतर आम्ही
मधून मधून लाईव्ह शोज देखील करणार आणि जगातल्या प्रत्येक देशामध्ये जायचा प्रयत्न करणार, जिथे आम्ही लोकांना आकर्षित करून इन्व्हाइट करणार आणि वी विल मेक इट अ नेटवर्किंग इव्हेंट. कारण नेटवर्किंग इव्हेंटमध्ये फायदा काय होतो की अनेक ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला त्या शोच्या मार्फत, त्या शो संपल्यानंतरच्या डिनर इव्हेंटमध्ये किंवा लंच इव्हेंटमध्ये देखील मिळतील. तर अशा लोकांनी मला हे सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा ॲडवाईस केलेलं आहे की वाय डोंट यू कंडक्ट अ लाईव्ह शो ऑल्सो. तर ते सुद्धा आम्ही करणार आहोत. जेव्हा लोक आपल्याला इनपुट्स देतात ना, तेव्हा आपली विचारधारा इम्प्रूव्ह होते. तर वन ऑफ द स्टेप्स इन द जर्नी ऑफ द प्रॉफिट कोड शो विल बी कंडक्टिंग ग्राउंड इव्हेंट्स, लाईव्ह शो, जिथे डायरेक्ट ऑडियन्स त्या उद्योजकाबरोबर डायरेक्ट प्रश्न उत्तर करू शकतो. तर हे सुद्धा आम्ही करणार आहोत. मस्तच. द प्रॉफिट कोड शोचं यशाचं मोजमाप तुम्ही नेमकं कसं करताय? त्याच्यासाठी तुमचे काही निकष आहेत का, किंवा तुमचे त्याच्याबद्दलचं तुमचं एम काय आहे या यशाच्या मोजमापाचं? आणि दुसरं म्हणजे भविष्यातली तुमची उद्दिष्ट काय आहेत या शो बरोबरची? मला या शो बरोबर एकच करायचंय की चांगल्या उद्योजकांना जगापर्यंत दाखवायचंय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे चांगले उद्योग असतील त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय, त्यांच्या प्रगतीला वेग लावायचा प्रयत्न करायचा आहे. तिसरी गोष्ट, लोकांना, ऑडियन्सना जागृत करायचंय की उद्योजकता आजच्या तारखेला कशी होते. अगोदर आपण फक्त प्रोडक्ट घ्यायचो, आपल्याला त्या प्रोडक्टच्या मागची कहाणी माहीत नसायची. आता आपल्याला जर ती कहाणी माहीत पडली तर त्या कंपनीबद्दल, त्या प्रोडक्टबद्दल किंवा त्या उद्योजकाबद्दल आपल्याला आपुलकी देखील निर्माण होऊ शकते, ज्याला आपण म्हणतो ना इमोशनल कनेक्ट. तर ते देखील घडेल या शोच्या मार्फत. आणि लोकांना प्रेरित करायचंय की उद्योग करणं कठीण नसतं. जर तुम्ही एखादी, आपण जेव्हा लहानपणी खेळताना एक चांगली क्रिकेट टीम कशी तयार करतो, एक चांगला बॉलर, एक चांगला बॅट्समन, एक चांगला फिल्डर, एक चांगला विकेट कीपर, त्याच प्रकारे तुम्ही तुमचा उद्योग घडवण्यासाठी जर चांगल्या लोकांचा समावेश केला इन द फॉर्म ऑफ स्टेक होल्डर्स, शेअर होल्डर्स किंवा वेंडर्स किंवा स्टाफ, तर योग्य लोकांना निवडून जर तुम्ही टीम तयार केली तर तुम्ही देखील एक फार यशस्वी उद्योजक घडू शकता, बनू शकता. दुसरी गोष्ट, इट इज अ मिथ, म्हणजे हे एक भ्रम आहे की उद्योग करण्यासाठी पैसा लागतो. हे चुकीचं आहे. उद्योग करण्यासाठी इच्छा लागते, इच्छाशक्ती लागते, सेल्फ कॉन्फिडन्स लागतं, जबरदस्त नॉलेज लागतं ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उद्योग करायचा त्या क्षेत्रामध्ये. आणि तुमच्या अवतीभोवती एवढ्या सगळ्या रिसोर्सेस आहेत की त्या सगळ्या रिसोर्सेसना एकत्रित आणून जोडणं, ही जी कला आहे ती कला तुम्हाला आली पाहिजे. जर तुम्हाला ही कला आली तर तुम्ही देखील उद्योजक बनू शकता. येणाऱ्या वर्षांमध्ये जॉब मिळणं कठीण राहणार आहे, पण जॉब करताना लोकांना इंट्राप्रेनर्स बनायचा चान्स मिळेल. व्हॉट इज इंट्राप्रेनर्स? जे लोक जॉब करतायत आणि जॉब करता करता एवढं चांगलं आउटपुट देत आहेत लोकांना, कंपनीजना, की कंपनी त्यांना पार्टनर्स इन प्रोग्रेस बनवतं, त्यांना इन्सेंटिव्ह देतं, टेरिटरीज देतं किंवा त्यांच्या आयडियाज मागे पैसे इन्व्हेस्ट करतं. तर इंट्राप्रेनर्सचा पण हा जमाना सुरू होणार आहे. तर मला असं वाटतं की द प्रॉफिट कोड शोच्या मार्फत या सगळ्या ऑप्शन्स तुमच्या मनामध्ये ओपन झाल्या पाहिजेत किंवा तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजेत की बाबा मी हे करू शकतो आणि हे डिफिकल्ट नाही आहे, फार सोपं आहे करणं. आणि यू बिकम मोर रिस्पॉन्सिबल. जेव्हा तुम्ही एंटरप्रेनर बनतात किंवा इंट्राप्रेनर बनतात तर तुम्ही जास्ती रिस्पॉन्सिबल बनतात, तुम्ही चांगले कष्ट करायला लागतात आणि तुमची अपेक्षा देखील लोकांकडनं अशी असते की त्यांनी देखील तुमच्या या जर्नीमध्ये सहकार्य करावं. आणि ते सहकार्य घेण्यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल्स आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप डेव्हलपमेंट स्किल्स शिकावे लागतील, ज्याचा तुम्हाला तुमच्या उद्योग करण्याच्या मार्गामध्ये फायदा मिळू शकतो. द प्रॉफिट कोड शो करताना एक शेवटचे 2 प्रश्न मी फक्त घेते की ह्या शोमध्ये तुम्हाला कुठला असा एक महत्त्वाचा सल्ला आहे जो तुम्हाला लोकांशी शेअर करायला आवडेल, जे उद्योग क्षेत्रात आहेत आणि जे उद्योग क्षेत्रात पाऊल टाकतायत, अशा दोघांसाठी सुद्धा? जे ऑलरेडी उद्योग क्षेत्रात आहेत त्यांना तर मी असं म्हणेन की तुमच्या उद्योगाचा वेग वाढवा, म्हणजे तुमच्या ग्रोथची स्पीड वाढवा. रिसोर्सेसना आयडेंटिफाय करायला शिका, त्या रिसोर्सेसना जोडायला शिका. प्रत्येक रिसोर्स तुमच्या स्वतःचा असला पाहिजे हे चुकीचं आहे. तुम्ही रिसोर्स पे पर यूज या कॉन्सेप्टच्या मार्फत तुम्ही जोडू शकता आणि तुमची प्रगती करू शकता. कोलॅबरेटिव्ह माइंडसेट करा. कोलॅबरेटिव्ह माइंडसेटमध्ये तुम्ही योग्य लोकांबरोबर पार्टनरशिप करा, भागीदारी करा. इट्स नॉट पार्टनरशिप, कोलॅबरेट करा आणि तुम्ही ग्रोथ करा. फक्त भारत देशाकडे मार्केट म्हणून बघू नका, तर पूर्ण जग आपलं मार्केट कसं बनू शकतं याच्यावर भर द्या आणि लक्ष द्या. हे झालं एक्झिस्टिंग उद्योजकांसाठी. जे स्टार्टअप करण्याची विचार करतायत तर त्यांनी विचार
करणं बंद करा आणि ॲक्शनमध्ये या. कारण पाण्यात उडी मारल्यानंतर तुम्ही पोहायला देखील शिकू शकता, परंतु वेळ घालवू नका. द ओनली रिसोर्स जे आपण जीवनामध्ये विकत घेऊ शकत नाही दॅट इज युअर टाईम. तर जास्ती टाईम घालवू नका. तुम्ही अनुभव घ्या. कोणाकडे तरी कुठच्या तरी कंपनीमध्ये पार्टनरशिप घ्यायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला चांगली सुरुवात मिळू शकते आणि नंतर त्या व्यवसायाला तुम्ही मोठं करा. कदाचित तुम्ही समोरच्याची पार्टनरशिप देखील विकत घेऊ शकता. इट इज ऑल अबाउट व्हॅल्यू क्रिएशन, व्हॅल्युएशन आणि स्टेक बाईंग. तुम्ही सुरुवात छोट्या स्टेकनी करू शकता आणि नंतर तुम्ही मोठा स्टेक देखील घेऊ शकतात. बिझनेस करणं अत्यंत सोपं आहे. यू नीड टू बी स्ट्रॅटेजिक आणि यू नीड टू टाईम इट वेल. एक शेवटचा प्रश्न मी घेते, कारण मला वाटतं की सगळ्या युवांसाठी, तरुणांसाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यांना उद्योग क्षेत्रात यायचं आहे किंवा जे आलेले आहेत पण आता वेग कसा वाढवावा हे त्यांना कळत नाहीये. तो म्हणजे आर्थिक गणित जर तुम्हाला बसवायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचं एक कुठला असा सल्ला तुम्ही त्यांना द्याल ज्याच्यामुळे त्यांना उद्योग क्षेत्रात आल्यानंतर सुद्धा हे एक आर्थिक गणित त्यांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे त्यांचा पुढचा जो मार्ग आहे व्यवसाय करण्याचा, उद्योग करण्याचा, तो सुखकर होईल. कुठचाही बिझनेस सुरू करायच्या अगोदर आपण जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये जे आणतोय त्याचं प्राइसिंग योग्य असणं गरजेचं आहे. त्याचं प्राइसिंग शुड नॉट डिपेंड ऑन द कॉम्पिटिशन. त्याचं प्राइसिंग ह्याच्यावर असलं पाहिजे की तुम्हाला ते काय व्हॅल्यूमध्ये मिळतंय आणि तुम्ही काय व्हॅल्यूमध्ये लोकांना देऊ शकता. बाईंग प्रॉफिट नावाच्या कॉन्सेप्टवर मी फार बोलतो आणि फार मला आवडतं. बाईंग प्रॉफिट म्हणजे असं आहे की तुम्ही एखादा जर प्रोडक्ट बनवत असाल तर तुम्ही बाईंग करताना तुम्हाला प्रॉफिट मिळाला पाहिजे, कारण तुमचा जो बायर आहे त्याला तो प्रॉफिट पास ऑन झाला पाहिजे, त्याला त्याचा नफा पास ऑन झाला पाहिजे. प्रॉफिट पर पर्सन इज डिफिकल्ट बट प्रॉफिट पर ग्रुप ऑफ पीपल इज व्हेरी इझी. आणि त्याच्यामध्ये तुमचं मार्केट तयार होतं आणि तुमची स्वतःची कम्युनिटी तयार होते. तुम्ही व्यवसायाच्या मार्फत तुम्ही स्वतःचं एक जग निर्माण करतात, कारण त्याच्यामध्ये तुमचे शेअर होल्डर्स, तुमचे एम्प्लॉईज, तुमचे वेंडर्स आणि तुमच्या कस्टमरचा समावेश होऊ शकतो. तर तुमचं आर्थिक गणित योग्य असणं गरजेचं आहे. जे मी आत्ता या शोवर म्हणालो की प्रोडक्ट प्रॉफिट करणं गरजेचं आहे, बिझनेस प्रॉफिट करणं गरजेचं आहे आणि व्हॅल्युएशन क्रिएट करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे शॉर्ट टर्म प्लॅन असला पाहिजे आणि तुमच्याकडे लॉंग टर्म प्लॅन असला पाहिजे. तुमच्याकडे रिसोर्सेसची एक लिस्ट असली पाहिजे की माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या व्यवसायाच्या जर्नीमध्ये पुढे जाऊन मला काय काय वस्तू लागतील किंवा कोण कोण लोक लागतील. तर याची तुमच्याकडे जर लिस्ट तयार असली तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे बिहाइंड युअर थिंकिंग प्रोसेस ऑटोमॅटिकली एक प्रक्रिया सुरू असेल की बाबा मला या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे किंवा या रिसोर्सेसना कनेक्ट करायचं आहे. बिझनेस इज ऑल अबाउट प्लॅनिंग, लाईफ इज ऑल अबाउट प्लॅनिंग. जर हा प्लॅन तुम्ही व्यवस्थित मांडला कागदावर इन अ ग्राफिकल फॉर्म तर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करता करता, टाईमलाईन सेट करता करता, माइलस्टोन्स अचीव करता करता एक फार यशस्वी उद्योजक बनू शकता. धन्यवाद अथायडेजी, तुम्ही आमच्याबरोबर ही सगळी चर्चा केली, आम्हाला हे द प्रॉफिट कोड शोबद्दल ही सगळी माहिती दिली, सांगितलं. मला नक्कीच वाटतं की जे उद्योजक आहेत, ज्यांना त्यांचा उद्योग वाढवायचा आहे, त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी हे खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे, खूप छान हा मंच आहे त्यांचा बिझनेस लोकांपर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी. थँक्यू. आय ऑल्सो एन्जॉयड दिस इंटरॅक्शन. म्हणजे फार बरं वाटलं. तुम्ही फार योग्य प्रश्न विचारले ज्याचा फायदा प्रत्येक प्रेक्षकाला मिळणारच. आणि theprofitcodeshow.com वर तुम्ही जाऊन जुने शोज बघू शकता किंवा तुम्ही मुंबई तकच्या चॅनलवर पाहू शकता, इंडिया टुडेच्या चॅनलवर पाहू शकता, आज तकवर पाहू शकता, 20 तक तर पाहू शकता आणि न्यूज तकवर सुद्धा पाहू शकता. तर उद्योजकांसाठी हा सगळ्यात मोठा फायदा असा सुद्धा असू शकतो आणि आहे की जे उद्योजक द प्रॉफिट कोड शोवर येतील त्यांच्याबरोबर झालेला हा एपिसोड एवढ्या सगळ्या माध्यमांवर पोस्ट केला जाणार आहे किंवा विजिबल होणार आहे, ज्याचा फायदा त्या उद्योजकाला देखील होऊ शकेल. धन्यवाद आमच्याबरोबर ही सगळी चर्चा केली त्याबद्दल. आणि माझं प्रेक्षकांनाही हेच सांगणं आहे की द प्रॉफिट कोड शो हा तुम्हाला कसा फायदेशीर ठरू शकतो हेच आम्हाला याच्यातनं सांगायचा आमचा प्रयत्न होता. तुम्हाला जर याच्यात सहभाग घ्यायचा असेल, तुम्हाला तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर हा तुमच्यासाठी एक योग्य मंच आहे, हे आम्हाला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यामुळे तुम्ही ही व्यवसाय क्षेत्रात असाल तर याच्यामध्ये भाग घ्यायला विसरू नका, तुमचा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. ही मुलाखत बघितल्याबद्दल धन्यवाद.